रोहित आणि अमायरा आता खूपच घाबरून जातात. अहो काकू, ते ना ऍक्च्युली. अगं आई, मी आणि अमायरा तिचं हरवलेलं ब्रेसलेट शोधायला आलो होतो. काय? ब्रेसलेट? हो हो, माझं ब्रेसलेट हरवलं होतं काकू. अगं पण कस काय हरवलं तुझं ब्रेसलेट? अगं संध्याकाळी अमायरा टेरेसवरती हवा खायला आली होती ना, त्यावेळीच तिचं इथं ब्रेसलेट पडलं. आणि मग रूम मध्ये गेल्यावर तिने पाहिलं की तिच्या हातात तर ब्रेसलेटच नाहीये. आणि मग तिने ही गोष्ट मला सांगितली. आणि मग आम्ही दोघे पण लगेचच वरती आलो. हो ना काकू, आणि देवाचीच कृपा म्हणायची की माझं एवढं किमती ब्रेसलेट मला परत मिळालं. अगं ते सगळं ठीक आहे, पण तू एवढ्या साध्या ब्रेसलेटला एवढं किमती का बोलतीयेस? कारण हे ब्रेसलेट मला माझ्या अम्माने दिले जेव्हा मी आश्रम मध्ये राहत होते. त्यावेळी तिथे जेवण बनवायला एक अम्मा येत होती आणि तिनेच दिले मला हे ब्रेसलेट. अच्छा, असं आहे तर. पण आता चला खाली. थंडी वाजत नाहीये का तुम्हाला इथे? आणि तू अमायरा, तुला तर ऑफिसला पण जायचं असेल ना? हो काकू, बस मी आता थोड्या वेळातच निघेन. अशा प्रकारे अमायरा आणि रोहित ही परिस्थिती सांभाळून घेतात. मग एके दिवशी रविवारी, ज्यावेळी रोहित आणि अमायराला सुट्टी असते, त्यावेळी, अरे रोहित, अमायरा, तुम्ही दोघे एवढ्या सकाळ सकाळी कुठे चाललाय? आज तर तुमचा सुट्टीचा दिवस आहे ना, तर मग घरात बसून आराम करा की. अगं नाही आई, मला आज ऑफिसला जावं लागेल, कारण मला आज सुट्टी नाहीये. ऑफिसमध्ये अशी खूप लोक आहेत ज्यांनी क्रिसमसच्या सुट्ट्या घेतलेत आणि त्यामुळे आता ऑफिसमध्ये कामाचं खूपच प्रेशर आहे आणि लोक खूपच कमी. म्हणूनच मला जावं लागेल. हे तुझे ऑफिसवाले पण ना, एक नंबरची नालायक लोक आहेत. जाऊ दे, लवकर ये पण घरी. आणि तू महाराणी, एवढी अप्सरा बनून कुठे चालली आहेस तू? अहो काय आई तुम्ही पण, माझ्या मैत्रिणीशी असं का बोलताय तुम्ही? अगे शानी, ही तुझी मैत्रीण असेल तर माझी भाडेकरी आहे आणि मी तिला माझ्या मुलीप्रमाणेच मानते. त्यामुळे मी तिच्याशी असं नक्कीच बोलू शकते. अगं जाऊ दे ना पलक, मला काकूंकडून हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं. असं वाटतं की माझी आईच माझ्यावरती ओरडतीये. ठीक आहे अमायरा. आणि काकू, मी फिरायला चाललीये. आठवडाभर तर कुठे बाहेर जायला वेळच नाही मिळत, म्हणून आज चाललीये. अगं पण अमायरा, तू नंतर जा ना बाहेर फिरायला. आणि तुला जर एवढं महत्वाचं काम नसेल तर माझ्याबरोबर क्रिसमस ट्री डेकोरेट कर ना. मी विचार केला होता की रोहित सोबत मिळून डेकोरेट करेल, पण माझ्या त्या सडू नवऱ्याला तर माझ्यासाठी वेळच नाहीये. त्यामुळे प्लीज अमायरा, तू तरी थांब ना. अगं पण पलक. अच्छा बाबा ठीक आहे, थांबते मी. थँक्यू सो मच अमायरा. मग अमायरा आणि पलक दोघी मिळून क्रिसमस ट्री डेकोरेट करतात. तेच बाहेर गेलेला रोहित आता अमायराची येण्याची वाट बघत असतो. पण त्यावेळी तिचा मेसेज येतो. आता हा काय प्रकार आहे? अमायरा येणार होती तिथे तिचा मेसेज आलाय. मला पलकने थांबवून घेतले क्रिसमस ट्री डेकोरेट करण्यासाठी. त्यामुळे तू पुढे जा, मी थोड्या वेळात येऊन जाईल. अरे यार, माझ्या तर पूर्णच दिवसाची वाट लागून गेली. ही पलक पण ना, स्वतःच्या सवतीला मैत्रीण बनवत बसलीये. या दोघींची मैत्री एक ना एक दिवस मला नक्कीच महागात पडणार आहे. आता रोहित अमायराची खूप वेळ वाट पाहतो, पण ती त्याच्याकडे येतच नाही. कारण अमायरा आता पलक सोबत घरकाम करण्यात खूपच बिझी झालेली असते. हे बघ अमायरा, आपले क्रिसमस कपकेक पण तयार झाले. मस्त बनलेत ना? हो पलक, खूपच छान झालेत. आणि आज तुझ्यामुळे मी कुकिंग करायला पण शिकले. आणि मानलं पाहिजे तुला, काही कमालीच्या रेसिपीज आहेत तुझ्या. थँक्स अमायरा. मग संध्याकाळ झाल्यावर जेव्हा अमायरा रोहितला भेटते त्यावेळी, आय एम रिअली सॉरी रोहित, पण पलक बरोबर काम करण्यात मी एवढी बिझी झाले होते की वेळेचं मला काही भानच नाही राहिलं. खरंच यार, तुझ्या बायकोबरोबर वेळ घालवायला मला खूपच मजा आली आज. आम्ही दोघींनी मिळून क्रिसमस ट्री पण डेकोरेट केली, कपकेक पण बनवले आणि गिफ्ट्स पण पॅक केले आणि पार्टीची सगळी तयारी पण झालीये. अच्छा, म्हणजे तू पलक बरोबर एवढी बिझी होतीस की मला विसरूनच गेलीस. वा, क्या बात है. अरे आता किती चिडवणार आहेस मला?
जसं तू विचार करतोयस तसं काहीच नाहीये बाबा. बस थोड्या कामाच्या गडबडीमध्ये मी विसरून गेली. आणि वेळ पण किती पटापट जात होता. आय एम सॉरी ना बेबी. आणि जर आज आपण फिरायला नाही गेलो तर त्यात एवढं काय झालं? पुढच्या रविवारी पण जाऊ शकतो ना आपण. अच्छा बाबा, ठीक आहे. चल आता पटकन मला एक जादूची झप्पी आणि प्रेमाची पप्पी दे, तेव्हाच मी ऐकेल तुझं. अच्छा बाबा, ठीक आहे, देते मी. पण जसे जसे दिवस जातात अमायरा आता पलक बरोबर खूपच छान वेळ घालवायला लागते. तिला तिच्यासोबत राहायला आणि तिच्यासोबत गप्पा गोष्टी करायला खूपच आवडतं. आणि त्या दोघींमध्ये आता खूपच छान मैत्री व्हायला लागते. पुढे एके दिवशी दुपारी अमायरा रोहित सोबत फोनवर बोलत असते. हो बेबी, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते की केव्हा तुझा लंच ब्रेक होईल आणि तू मला कधी कॉल करशील. येस बेबी, माझं झालं जेवण. हो, लव्ह यू टू बेबी. तेवढ्यात तिथे पलक येते आणि ती अमायराचं सगळं बोलणं ऐकते. ओ तिरी, लव्ह यू टू बेबी, याचा अर्थ तुझा एक बॉयफ्रेंड आहे. अमायरा, तू तर एकदम छुपारुस्तम निघालीस. काय पलक तू पण. हो, माझा बॉयफ्रेंड आहे, पण तो या शहरात नाही राहत, दिल्लीला राहतो तो. अरे रे रे रे, हे लांब लांब राहणाऱ्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला पाहून मला खूपच वाईट वाटतं. पण कसा आहे तो? फोटो दाखवू ना मला त्याचा. फोटो? हो हो, फोटो. अजून काय दाखवू शकतेस तू? आणि एक फोटो दाखवायला एवढा काय विचार करायचा बरं? अगं पलक, फोटोमध्ये काय ठेवलंय आता? थोड्याच दिवसात तो मला भेटायला येणार आहे, तेव्हाच बघून घे तू त्याला. काय सांगतेस? चल मग ठीक आहे, वाट बघेल मी त्याची यायची. पण हा, जर त्याने तुझ्याबरोबर भांडणं केली ना तर तू मला सांग. मी एका मिनिटामध्ये त्याची अक्कल ठिकाण्यावर आणेन. कारण तू माझी एवढी खास मैत्रीण आहेस, तर तुझ्यासाठी मी एवढं नक्कीच करू शकते. ओके पलक, अँड थँक्यू सो मच. तू खरंच खूप चांगल्या मनाची आहेस आणि तुझ्यासारखी लोक खूपच कमी आहेत या जगात. चल ग, उगाच जास्त भाव नको लावूस मला, नाहीतर इथेच पितळून जाईल मी. असंच पुढे एके दिवशी, अगं तू अजून ऑफिसला गेली नाहीस का? रात्रीचे 9:15 वाजले आणि रोज तर तू 8:30 ते 9 वाजताच जातेस ऑफिसला. हो काकू, पण आज माझ्या ऑफिस टायमिंग मध्ये थोडा चेंज झालाय. 11:30 वाजता आहे माझं आज ऑफिस, म्हणून मी आज लेट निघतीये ऑफिसला. काय? अगं पण एवढ्या रात्री 11 वाजता तू कशी जाणार? नाही नाही, अशी एकटी नको जाऊस तू. हो मायरा, आई अगदी बरोबर बोलताय. चल, मी सोडते तुला ऑफिसला. कुणामध्ये एवढी हिंमत नाहीये मला काही करायची. चल तू. अगं 1 मिनिट थांब जरा. मला माहितीये की तू खूपच धाडसी आहेस, पण हे धाडस दाखवायची वेळ नाहीये. आणि आई, जर तुझी परमिशन असेल तर मी अमायराला सोडून येऊ का? कारण यावेळी तिचं घराबाहेर जाणं सुरक्षित नाहीये. अरे काय तू पण रोहित, मी जाईल एकटी. नाही अमायरा, रोहित सोडून देईल तुला ऑफिसला. अहो पण काय गरज आहे त्याची? मी जाईल ना तिला सोडायला. कोण काय केलं तर बघून घेईल मी. अगं ये माझी दबंग सून, जरा शांत घे आणि गपचूप घरात बस. मग रोहित अमायराला सोडायला तिच्या ऑफिसला जातो आणि ती दोघं त्यावेळी खूपच चांगला वेळ घालवतात. रोहित बेबी, 11:30 वाजायला अजून 10 मिनिटं बाकी आहेत. चल आपण तिकडे चहा पिऊ. एवढ्या थंडीचं चहा प्यायची मजा काही वेगळीच आहे. ठीक आहे बेबी, चल. मग रात्री झोपायच्या वेळी, तुला माहिती का रोहित, जेव्हापासून या घरात अमायरा आलीये तेव्हापासून या घरामध्ये खूपच छान वाटतंय मला. नाहीतर याआधी घरामध्ये फक्त आई आणि मीच होतो आणि मला खूपच बोर होत होतो. पण आता अमायरा आल्यामुळे मला तिच्यात एक खूपच चांगली मैत्रीण भेटलीये, ते पण घरच्या घरीच राहणारी. हो पलक, अमायरा एक खूपच चांगली मुलगी आहे, पण ती तुझी बहीण आहे बर का. काय? अगं तुझं डोकं खराब झालंय का? म्हणजे? मग तू असं कसं काय बोलू शकतेस? अरे त्यात मी काय चुकीचं बोलले? बायकोला सोडून सगळ्या पोरी तुझ्या बहिणीच असणार ना. अच्छा, तर तू हे असं बोललंस का? मला वाटलं की तू ती बहीण नाहीये असं बोललीस, म्हणून मी ओरडलो तुझ्यावर. अरे काय तू पण रोहित, जरा कान जाऊन चेक करून ये.
घाण गेलेली दिसते तुझ्या कानात. स्वतःच्या भावनेवर कंट्रोल ठेव रोहित. आत्ता तू हे काय केलंस? आणि बरं झाले की ही वेळीच तू गोष्ट पलटलीस. पण यापुढे तुला आता सावध राहावं लागेल. असेच दिवस निघून जातात आणि पलक आणि अमायराची मैत्री आता खूपच घट्ट होते. त्या दोघी आता रोजच कुठे ना कुठेतरी फिरायला जात असतात. अरे रोहित, आलास तू? ये बाळा, बस. मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. ग ते सगळं जाऊ दे आई, पण ही अमायरा कुठे आहे? अमायरा आणि पलक कुठे आहेत? त्या दोघी कुठे दिसत नाहीयेत. अरे बाबा, त्या दोघी मॉलमध्ये शॉपिंग करायला गेलेत. रोज घरची सगळी कामं झाल्यावर त्या दोघी मस्तपैकी फिरायला जातात. मी पण त्यांना काहीच नाही बोलत. आता पलक पण घरात बसून बसून बोर होत असेल ना. आणि माझं काय आहे, मी तर आता म्हातारी झालीये. अरे देवा, हळूहळू करून ही अमायरा तर पलकच्या जवळ येत चाललीये आणि या दोघींच्या मैत्रीमुळे माझी डोकेदुखी वाढत चाललीये. अरे काय झालं रोहित? कसला विचार करतोयस तू? अगं काही नाही आई. मी तुला हे सांगणार होतो की पलक आणि अमायराला एवढं बाहेर जाऊ देऊ नकोस. त्या दोघींना एकमेकांपासून थोडं लांबच ठेव. कारण काही पण केलं तर ती तर एक भाडेकरीच आहे ना. हो रोहित, तुझी गोष्ट अगदी बरोबर आहे. पण आता भाडेकरी असली म्हणून काय झालं? ती पण आता आपल्या घरचाच भाग आहे ना. आणि त्या बिचारीचं पण या जगात कोणीच नाहीये. म्हणून मी पण विचार केला की जाऊ दे, काय होणार आहे. आपल्या निमित्तानं तिला पण थोडं प्रेम भेटेल. अगं आई, मी हे बोलत नाहीये की तुम्ही तिच्यावर प्रेम नका करू. मी तर फक्त हे बोलतोय की प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते आणि ती तुम्ही दोघी पार नका करू. ही पलक तर माझं सांगण्याने काहीच ऐकणार नाहीये. म्हणून मी तुला सांगतोय, तू समजाव तिला. अरे हो बाबा, सांगेल मी तिला समजावून. एवढं बोलून रोहित आपल्या रूममध्ये निघून जातो. हे अचानक रोहितला काय झालं? अमायरा बरोबर लांब राहायला का सांगत होता तो? जाऊ दे, मी पण जरा जास्तच विचार करतीये. पुढे एके दिवशी जेव्हा ते चौघजण फिरायला जातात त्यावेळी नदीच्या किनाऱ्यावर फोटो काढत असताना पलक आणि रोहित पाण्यात पडतात. अरे देवा, वाचवा, मला पोहायला नाही येत. वाचवा मला, वाचवा मला, मला पण पोहायला नाही येत. अरे देवा, आता मी काय करू? अमायरा बेटा, तुला पोहायला तरी येतं ना? हो काकू, येतं मला पोहायला. अगं मग कोणत्या मुहूर्ताची वाट बघतीयस तू? जा ना, जाऊन त्या दोघांना वाचव ना. बावळट कुठली. पलक, तू काळजी नको करूस. तुझी मैत्रीण तुला वाचवायला येतीये. मग अमायरा रोहितला वाचवण्याच्या आधी सगळ्यात पहिला ती पलकला वाचवते आणि तिला पाण्याबाहेर घेऊन येते. अगं अमायरा, मला पण वाचव, नाहीतर मी बुडून जाईल. अरे हो बाबा, येतीये मी, पण तू तुझे हातपाय मारत राहा. आणि मग ती आता रोहितला पण वाचवते. आणि घरी आल्यानंतर, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती अमायरा. अगं तू सगळ्यात पहिला मला वाचवायला पाहिजे होतंस, ना की तुझ्या सौतनला. यावरून हेच कळतंय की तुमच्या दोघींची मैत्री किती घट्ट झालीये. अरे तसं काहीच नाहीये रोहित. आता तू हा एकच डायलॉग मला सारखं सारखं नको बोलूस. आता तसे काहीच नाहीये रोहित. मला सगळं समजतंय. मी काही दूध पिणारं लहान बाळ नाहीये. हे बघ बेबी, त्या पलकपासून तू लांबच राहा. अगं ती तुझी सवत आहे आणि सवतीलाच तू तुझी मैत्रीण बनवून ठेवलंयस. तुला माहिती तरी आहे का या गोष्टीमुळे पुढे आपल्याला किती प्रॉब्लेम होऊ शकतो? अरे हो बाबा, तू काय एवढा चिडतोयस? नको ना टेन्शन घेऊ. एवढं बोलून अमायरा रोहितला शांत करते. मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळी पलक अमायराच्या रूममध्ये जाते त्यावेळी बेडवर पडलेलं तिचं ID कार्ड पाहून ती खूपच शॉक होते. हे काय? ही तर तीच कंपनी आहे जिथे रोहित काम करतो. याचा अर्थ रोहित आणि अमायरा एकाच कंपनीत काम करतात. पण ही गोष्ट त्यांनी मला का नाही सांगितली? यापुढे आता काय होईल हे पाहण्यासाठी आमचा पुढचा भाग पाहायला नका विसरू. आणि जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.